परवाच्याला या भागातील सर्व नागरिक, महापालिकेचे सर्व अधिकारी, इलेक्ट्रिशियनचे बी सर्व अधिकारी असे आम्ही नुकताच ह्या भागाचा सगळा पाहणी करण्यासाठीच आलो होतो. तर इथं जे जे झाडं धोकेदायक आहेत, कुठल्या लाईटला काय अडचणी आहे ते पाहण्यासाठी आलो. आणि त्याप्रमाणे आज काम देखील आम्ही सकाळी 10-11 वाजता सुरू केल्यानंतर सगळे धोकेदायक झाडं तोडत गेल्यानंतर एक 15 मिनटातच इथे एक मोठी फांदी ही अचानक कोसळली. आणि आत्ता जर पाहिलं आपण की याच्या वरची पण कोसळू शकते. म्हणजे हा इतका मोठा, म्हणजे बरं झालं इथं नेहमी लहान मुलं खेळत असतात, गाड्या असतात, ठीक आहे. आज सुदैवाने काही मनुष्य हानी नाही झाली, परंतु असे धोकेदायक झाडं आम्ही तर तोडायला सुरुवात केलेलीच आहे, परंतु वाटलं नव्हतं की ही पडल. पण आता पाहिल्यानंतर असं वाटतं की वरचीसुद्धा पडणार आहे. म्हणजे इतकं. आणि याच्या अगोदरसुद्धा आम्ही 15 दिवसापूर्वीसुद्धा माझ्या मिसेसने आम्ही दोघांनी लोकांना आव्हान पण केलं होतं की कुठं धोकेदायक झाडं असतील, कुठं धोकेदायक विद्युत प्रवाह असतील, पडायला लागलेल्या इमारती असतील तर आमच्याशी संपर्क करा. त्याप्रमाणे इथल्या नागरिकांनी केल्यानंतर आम्ही तातडीनेच याला लगेच अंमलबजावणीसुद्धा केली होती. परंतु दुर्दैवाने हे लक्षात नाही आलं, परंतु ते झाड कोसळलं. सुदैवाने काही हे झालं नाही म्हणून एक चांगलं हे आहे. परंतु आज मी प्रशासनाला सांगतोय का हे जे आत्ता पडायला झालेले 2 फांदेवर मोठाले दिसतात त्यासुद्धा त्यांनी तातडीने काढल्या पाहिजेत. आत्ता विद्युत प्रवाहसुद्धा आणि बंद पडलेला आहे. सगळ्या पोलच तुटला, मुळात म्हणजे MSEBचा मोठा पोलच तुटला आहे इथं. ते सुद्धा आम्ही तातडीने बसवण्याचं काम करतो. आणि याच्यात विशेष म्हणजे खरं आभार मानले पाहिजेत MSEBच्या सर्व कर्मचाऱ्यांचे, म्हणजे धर्माधिकारी साहेब असू द्या, कुशल पडोळे असू द्या, त्यांचे सर्व सहकारी, आमच्या नजान असू द्या पालिकेचे, तो दानी असू द्या, आमचा क्षेत्रीय असू द्या, हे कर्मचारी सकाळपासून कामच करत होते. परंतु ही दुर्दैव घटना नंतर झाली. त्यामुळं उर्वरित जे आता धोकेदायक भाग आहे तो सुद्धा त्यांनी काढून घ्यावा. मी असं प्रशासनाला ताबडतोब फोनवर कळवलंसुद्धा आणि तशी यंत्रणा आलीसुद्धा. एवढं जरी झालं तरी आम्ही आज रात्री ह्या भागात वेळेची घटना घडली. आमच्या इथं ॲडव्होकेट सांगळे भाऊसाहेब आहेत, त्यांच्या 2 गाड्या होत्या. त्यांनी गाडी नुकतेच त्या ऑफिसमधनं कोर्टातनं आले, गाडी लावली आणि ऑफिसमध्ये टेकलं तर मागं पडले. त्यांच्या दोन्ही गाड्यांवर पडले. आमच्या ज्यांची खाद्यपदार्थाची गाडी टेमक साहेबांची त्यांचंसुद्धा नुकसान झालं आहे. टेमकचं झालं. आमचे शेखर राठोड होते, त्यांच्या तिकर गाडीचे नुकसान झालेलं आहे. असे गाड्यांचे नुकसान झाले. ठीक आहे, ते आपण करू शकतो, परंतु मनुष्य हानी नाही झाली, मनुष्यात कोणाला लागलं नाही तर लागो, तेच आपलं नशीब चांगलं आहे. BK कॉम्प्लेक्स येथे काल आम्ही एक राऊंड घेतला, तर त्याच्यात सगळ्या लोकांच्या तक्रारी ऐकल्या की हे झाडं म्हणजे खूप अडथळा येतोय नाही का, त्याच्यामुळं मग ते तोडा. तर आज सकाळपासून सगळी पालिकेचे कर्मचारी, MSEBचे कर्मचारी सगळे आले आणि सगळ्यांनी ते झाडं तोडले वगैरे आणि सगळे गेले. आणि त्याच्यानंतर 1-2-3 तासांनी हे समोरचं पिंपळाचं झाड अचानक कोसळलं. पण कुणाचं म्हणजे काही जीवितहानी वगैरे काही झाली नाही, फक्त 1-2 गाड्यांचे नुकसान झाले. पण कुणाला काही तसं वॉर्डमधील लोकांना काही वाटलं तर म्हणजे ही धोकादायक इमारत आहे किंवा धोकादायक झाडे येतं किंवा लाईटचे काही प्रॉब्लेम आहे तर त्यांनी साहेबांना मला संपर्क करा ही निवड विनंती. आम्ही इथले धनगर गल्लीचे रहिवासी आहोत. आमचा प्रॉब्लेम बऱ्याच दिवसापासून होता. लोड शेडिंग वगैरे प्रॉब्लेमचा होता, व्होल्टेजचा पण प्रॉब्लेम. त्यामुळं आम्ही डागवले साहेबांशी संपर्क साधला. त्यांनी तातडीने दुसऱ्या दिवशी येऊन इथले झाडं वगैरे वाढलेले होते. पालिकेचे पण साहेब आलते आणि MSEBचे पण साहेब आलते. त्यांनी सगळा सॉल्व्ह केला. म्हणजे ॲक्च्युली त्यांनी काम एकदम तत्परतेने काम केलं. पण अचानक हा झाड कोसळला, त्यामुळे ही हानी खूप झाली याच्यामुळे. म्हणजे ॲक्च्युली तसे पाहिलं तर जीवितहानी काही झाली नाही, पण एखादी पण ती गाडी वगैरे एखाद्यांचं नुकसान झाले. पण एवढे काय दागवाले साहेबांचे एवढे आमच्या तत्पर सेवा दिली त्यांनी आणि त्यामुळे हो आणि स्वतः उभा राहून सगळ्या पालिकेचे लोकांपासून की सगळं MSEBचे साहेब पण इथे येऊन उभं राहून यंत्र कामाला लावलं. त्याबद्दल आम्ही दागवाले साहेबांचे धन्यवाद मानतो. एक परिसरामध्ये आज ही दुर्दैवी घटना घडलेली आहे, पण त्याच्यामध्ये जीवितहानीचा काही प्रश्न नव्हता. लोकांच्या गाड्या हे झालेल्या आहेत आणि हे पिंपळाचं झाड, लाईटचं प्रॉब्लेम, वडाचं झाड हे फार पुरातन असून
लोकांच्या श्रद्धा पण आहे. परंतु त्यापेक्षा सध्याच्या कालावधीत बघता, पावसाचं वातावरण बघता, हे जे जुने झालेले झाडं आहेत आणि ते तत्परतेने उतरून घ्यावे लागतील. कारण की याच्यामुळंच जवळजवळ 5-6 फूट वरती आलेले आहे. आपण पाहू शकता समोर त्या झाडाच्या, आणि वाळवी लागलेले झाडाला. आणि मग इकडे जे काही येतात लोकांचे मुलं खेळतात किंवा आपले सहकारी इथून जातात, आणि आज कायम रहदारीचा रोड असतो. परंतु सुदैवाने त्यावेळेस कुणी आलं नाही, जीवितहानी झाली नाही. आणि आपले डागवाले साहेब यांनी तत्परतेने सर्व गोष्टी मॅनेज केल्या, आणि गेले 3.5 तास ते तसेच उभे आहेत, अजून जसे आलेले नाही. म्हणजे जसं त्यांनी एक आपल्या घराचे हे बघावं तसं त्यांनी तत्परतेने अजून मग ते तसेच जागेवर उभे आहेत. त्यांना बसण्यासाठी पण आम्ही खूप आग्रह केला, पण नाही म्हणे पहिलं काम झाल्याशिवाय आम्ही बसणार नाही. म्हणजे हे सगळ्यांचे सहकार्य आहे आपल्याला, त्याच्याबद्दल आमचे सर्व धनगर गल्ली रहिवाशांकडनं धन्यवाद. मी परवा जे सांगितले त्याप्रमाणे सर्व काम झालेलं आहे. अचानक झाड पडल्यामुळं लाईट गेली, त्यांनी स्वतः उभा राहून काम करून घेऊ राहिले. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्यांची धार. ला 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 ला. विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.